महाराष्ट्रभरातल्या आणखी काही बातम्यांचा थोडक्यात आढावा घेऊया। सप्तशृंगी गडावरती राज ठाकरे यांचे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आणि हिंदू जननायक या आशयाचे बॅनर झळकलेले आहेत। मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या स्वागतासाठी ही बॅनरबाजी केली आहे। नाशिकवरनं सप्तशृंगी गडाकडे जाताना मध्येच ताफा थांबवत राज ठाकरेंनी कारचं स्टीअरिंग हाती घेतलं। नाशिकवरनं वणीकडे जाताना राज ठाकरेंनी कार चालवण्याचा आनंद लुटला। बीडमधील केज मतदारसंघातनं लढण्यासाठी संगीता ठोंबरे इच्छुक आहेत। दरम्यान त्यांनी मुलाखतीसाठी पुण्यातल्या निसर्ग कार्यालयात जात शरद पवारांची भेट घेतली। आज नाशिकमध्ये काँग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पाडल्या। यावेळी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनीही विधानसभेसाठी इच्छुक म्हणून मुलाखत दिली। बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष राजीव पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे, कारण शहरात लावलेल्या दसरा दिवाळीच्या बॅनर्सवरनं बहुजन विकास आघाडीचं नाव हटवण्यात आलंय। प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या उपस्थितीत रविवारी कार्यकर्ता मेळावा पार पडेल। या मेळाव्यानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरती बच्चू कडूंच्या ऐवजी एकनाथ शिंदेंचा फोटो झळकल्यामुळे आता चर्चा सुरू झाल्या। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात बोडवड रेल्वे प्रश्न आणि विकास कामांवरनं आरोप प्रत्यारोप सुरू आहे। त्यामुळे आता जळगावात महायुतीतला अंतर्गत वादही चव्हाट्यावर आलाय। धाराशिवमध्ये भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पावरनं काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील आणि राणा पाटील यांच्यात बाचाबाची झाली। महायुतीचं 85% जागा वाटप जवळपास पूर्ण झाल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। तसंच काही लोक इथे तिथे जात आहेत, त्याचा अजिबातच परिणाम होणार नसल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं। माजी आमदार अनिल गोटे यांनी संजय राऊतांची भेट घेतली। यावेळी आपण महाविकास आघाडीचा घटक असून धुळे शहर मतदारसंघातनं आपल्या नावाचा विचार व्हावा अशी विनंती त्यांनी संजय राऊतांकडे केली आहे। निवडणुका आल्या की कुणी आमच्याकडे येईल, कुणी त्यांच्याकडे जाईल, ये तो चलता है असं गुलाबराव पाटील म्हणतात। हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भात त्यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे। अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे रमेश थोरात आज सुप्रिया सुळेंना भेटले। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई मेट्रो 3 या भूमिगत मेट्रोनं प्रवास केला। आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं। मेट्रो प्रवासादरम्यान मोदींनी प्रवाशांसोबत संवाद साधला। पंतप्रधानांच्या हस्ते आज ठाण्यात विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलं। मेट्रो प्रकल्पासह छेडानगर ते ठाणे पूर्वमुक्त मार्ग या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं। विकास कामं थांबवणाऱ्यांना आता सत्तेपासून दूर ठेवायचंय असं आवाहन पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना केलंय। देशामध्ये सर्वात भ्रष्टाचारी पक्ष काँग्रेस आहे। एक मुख्यमंत्री घोटाळ्यामध्ये अडकलाय। काँग्रेसकडनं देशात लुटमार सुरू आहे असा घणाघात पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरती केलाय। महायुतीची लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीला पचत नाही। जेव्हा सत्तेत येतील तेव्हा एकनाथ शिंदेंवरती राग काढत सगळ्या योजना बंद करतील असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला। मोदींच्या मुखी फक्त गती आणि प्रगती असून मोदींच्या संकल्पनेतनं आज महाराष्ट्रात ऐतिहासिकरित्या कामं पार पडतायत असं कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय। महाविकास आघाडीच्या बालहट्टामुळे मेट्रोचं काम बंद पडलं। चौकशीची मागणी करण्यात आली, पण आपण चौकशी लावली नाही, अन्यथा आज हा कार्यक्रम झाला नसता असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावलाय। आज कोल्हापुरात आल्यावरती राहुल गांधींना शिवरायांची आठवण आली। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलण्याआधी राहुल गांधींनी त्यांची माफी मागावी असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय। देशभरात सुरू असलेल्या एनआयएच्या छापेमारीवरनं संजय राऊतांनी सरकारवरती निशाणा साधला। निवडणुका जवळ आल्या की भाजपला अस्वस्थ वाटू लागतं, त्यांना पराभवाची भीती आहे, म्हणून केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातो अशी टीका राऊतांनी केली आहे। काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला अटक झाली आहे। खासदार हंडोरेंचा मुलगा गणेश हंडोरेंनी गोवंडी परिसरात एका गाडीला धडक दिली। या प्रकरणात गणेश हंडोरेंवरती कारवाई करण्यात आली आहे। वकील गुणरत्न सदावर्तेंना धमकीचा फोन आलाय।
संबंधित फोन नंबर पाकिस्तानचा असल्याची माहिती मिळते. या प्रकरणी सदावर्ते यांच्या पत्नीनं तक्रार नोंदवली आहे. अमरावतीमध्ये पोलीस स्थानकावर दगडफेक झाली आहे. या प्रकरणी 12 लोकांना अटक करण्यात आलेली असून 1200 जणांवरती गुन्हा नोंदवला गेला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये विनापरवाना चालवल्या जाणाऱ्या कॅफेंवरती स्थानिक पोलिसांनी कारवाई केली. त्यामुळे आता गैरप्रकारांना आळा बसेल अशी शक्यता आहे. नाशिकमध्ये एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावरती टोळक्यानं चाकू हल्ला केला. मात्र जखमी अवस्थेतही पोलीस नामदेव सोनवणे यांनी हल्लेखोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलाय. नाशिकच्या अशोक स्तंभावरती महाविद्यालयीन मुलांच्या 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. खासगी क्लासेसमधली मुलं भर रस्त्यात एकमेकांना भिडली. पुण्यामध्ये एका चिमुरड्याला शिक्षकानं जबर मारहाण केली. शर्ट इन न केल्याच्या कारणास्तव शिक्षकाने या मुलाला बेदम चोपलं. या मुलाच्या नाकातनं आणि कानातनं रक्तस्रावही झाला. या प्रकरणी संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यामध्ये चिमुरड्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकाला मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. तसंच शाळेतल्या केबिनचीही तोडफोड करून मनसेने शिक्षकाला धडा शिकवलाय. केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र दौरा केला होता. त्यानंतर आयोगानं केलेल्या सूचनांचं पालन करत 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. नवी मुंबई पोलिसांच्या बनावट सोशल मीडिया अकाउंटवरती अश्लील आणि आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले गेले. या प्रकाराची दखल घेत पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जातोय. नाशिकच्या म्हसरूळ परिसरात 10वी मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलानं दुचाकींची चोरी केली. या कारवाईत नाशिक पोलिसांनी 11 दुचाकींसह 6 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलाय. चंद्रपूरमध्ये ब्रेक फेल झाल्यामुळे स्कूल बसचा अपघात झाला. या बसमध्ये असलेल्या 40 पैकी 7 चिमुकल्यांना किरकोळ जखमा झाल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जातात. माढ्यामध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला. ही शर्यत पाहण्यासाठी राज्यभरातनं बैलगाडा चालक दाखल झालेले. विधानसभेच्या तोंडावर अभिजित पाटील यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केल्याची चर्चा आहे. रत्नागिरीच्या नाटे बांदकरवाडी इथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन खात्यानं जीवदान दिलंय. वैद्यकीय तपासणी झाल्यावरती या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं गेलं. पेण अर्बन बँकेच्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम मिळावी यासाठी पोलीस मित्र संघटनेचं गेल्या 5 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. सगळ्या ठेवीदारांनी कपालेश्वर मंदिरासमोरच्या रस्त्यावरती ठिय्या मांडला. जिल्हाधिकारी भेट घेईपर्यंत रस्त्यावरनं उठणार नाही अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली आहे. शिर्डीच्या नेवासातील उमेद अभियानातील अधिकाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. उमेद अभियान हा स्वतंत्र आणि कायमस्वरूपी विभाग सुरू करण्याची मागणी या कर्मचाऱ्यांची आहे. बुलढाण्यामध्ये उमेदच्या महिलांनी ग्रामपंचायतीवरती मोर्चा नेलेला. रास्त मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यासाठी महिला कर्मचारी आक्रमक झाल्या.